समाजसेवा कोणावर उपकार करण्यासाठी नव्हे तर स्वतःला गरज वाटते म्हणून कराल तेव्हाच सेवा घडेल, असे लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे म्हणाले. राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या 32व्या स्मृतिदिनानिमित्त श्री आदर्श ऋषीजी महाराजांच्या प्रेरणेने जैन सोशल फेडरेशन आयोजित भगवान महावीर व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प माणसातून माणूस शोधताना या विषयावर गुंफताना ते बोलत होते. आदिवासींसाठी आणि वन्य प्राण्यांसाठी सेवाभावनेने काम करताना पैशांमध्ये मोजमाप करता येणार नाही इतके मोठे समाधान मिळते. कामामधून आनंद मिळतो तेव्हाच सेवा घडते असे त्यांनी यावेळी बोलताना नमूद केले. तसेच शहरात उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर किमान 1 वर्ष आदिवासी भागातील समाजसेवेसाठी द्या आणि स्वतःतच बदल घडलेला तुम्ही अनुभवा असे आवाहनही आमटे यांनी यावेळी बोलताना केले. पाहूया लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे यांचे माणसातून माणूस शोधताना या विषयावरील व्याख्यान. सर्वांना नमस्कार. मला सर्वप्रथम या आश्रमामध्ये निमंत्रित केल्याबद्दल जैन सोशल फेडरेशनचे खूप खूप आभार व्यक्त करतो. भाषण करायची फारशी सवय नाही, मुलाखत बऱ्यापैकी देता येते, प्रश्नांना उत्तरं देता येतात. आणि आजचा विषय असा आहे की माणसातील माणूस शोधताना. सर्वात पहिले मी आमच्या कार्याबद्दल थोडी माहिती तुम्हाला देणार आहे की आम्ही सध्या काय करतो. हे बाबा आमटेंनी सुरू केलेलं हे कार्य आहे. महारोगी सेवा समिती वरोरा नावाने बाबांनी ट्रस्टची स्थापना केली. त्याला यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत आहे. खूप मोठा कालखंड आहे आणि त्याच्या अंतर्गत अनेक प्रकल्प बाबांनी राबवले. आनंदवन झालं. आनंदवनाच्या माध्यमातून कुष्ठरोगांची सेवा असतील, कुष्ठरुग्णांची सेवा असेल, दिव्यांग बंधू भगिनींची सेवा असेल, त्यांच्यासाठी विविध उपक्रम असतील, समाजातील इतर जे उपेक्षित घटक आहेत त्यांच्यासाठी केलेलं कार्य असेल, असं एकही फील्ड बाबांनी सोडलेलं नाही की ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य केलेलं नाही. सगळ्या उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचण्याचा, त्यांना आधार देण्याचा प्रयत्न बाबांनी केला. तोच प्रयत्न आम्ही पुढे चालवण्याचा अगदी मनापासून गेली 20-25 वर्ष आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत. बाबांचा वारसा आम्हाला लाभलेला, आई वडिलांचा लाभलेला, आजीचा लाभलेला, पण जाणीवपूर्वक जे संस्कार आपण म्हणतो केले जातात किंवा जबरदस्ती केली जाते तुम्हाला सामाजिक क्षेत्रामध्ये, किंवा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आईवडील ज्या क्षेत्रामध्ये काम करत असतात त्या क्षेत्रामध्ये बरेच वेळा जबरदस्ती मुलांवर केली जाते की तुम्ही पुढे डॉक्टरचा मुलगा डॉक्टरच व्हायला पाहिजे, किंवा अजून कुठल्या इंडस्ट्रियलिस्टचा मुलगाने इंडस्ट्री पुढे चालवायला पाहिजे. असं सगळं असताना सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना ही जबरदस्ती किंवा त्याच्या पुढे काही असं प्रलोभन नसतं की हे आपण पुढे चालवलंच पाहिजे, अशातला काही तो भाग नसतो. पण जी जे काम करण्याची जी पद्धत होती बाबा आमटेंची, प्रकाश आमटेंची, विकास आमटेंची आणि त्यांच्या सहचारिणींची सगळ्या, तर त्या सगळ्या बघूनच आम्ही ते प्रेरित झालो. लहानपण आमचं तिथे गेलं. आम्ही कुष्ठरोगी पण पाहिलेत, आम्ही आदिवासी पण पाहिले, दिव्यांग बांधव पाहिलेत. सगळ्यांसोबत आमचं लहानपण बालपण गेलं. त्याच्यात अजून एक महत्त्वाचा घटक आमच्या आयुष्यात आला, तो वन्यप्राण्यांचं जीवन. जन्मापासून घरी वन्यप्राणी होते. तर हे सगळं आम्ही काम बघत 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 आमच्यावर तो परिणाम झाला. आणि बाबा आमटेंच्या आयुष्यामध्ये त्यांनी सगळ्या सुखसोयी, म्हणजे अगदी जमीनदाराचा मुलगा होता त्यामुळे त्यांच्या घरामध्ये खूपच सगळ्या प्रकारच्या सुखसोयी उपलब्ध होत्या. गाड्या होत्या, घोडे होते, जमिनी होत्या, बंगले होते, कार होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या.
त्यामुळे तो टर्निंग पॉईंट त्यांच्या आयुष्यामध्ये आला एका कुष्ठरोग्याला बघितल्यावर. तसा टर्निंग पॉईंट किंवा डॉक्टर प्रकाश आमटेंच्या आयुष्यामध्ये पण एक टर्निंग पॉईंट आला 1970 साली, जेव्हा बाबा आमटेंनी त्यांना भामरागडसारखा परिसर दाखवला. तो प्रकाश आमटेंच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता की भामरागडच्या भागामध्ये माडिया समाजातले आदिवासी बांधव राहतात आणि त्यांचं आयुष्य हे वन्य प्राण्यांसारखं आहे. मनुष्य असूनही वन्य प्राण्यांसारखं जीवन जगतंय. आणि त्यावेळेस बाबा आमटेंनी निर्णय घेतला 1970 साली की आनंदवन आता चांगलं सेट झालं आहे, चांगलं काम सुरू आहे, कुष्ठरोग्यांची सेवा सुरू आहे, दिव्यांगांची सेवा सुरू आहे. पण हे आदिवासी बांधव जे धडधाकट आहेत हाताबोटांनी पायांनी सगळ्यांनी, पण यांच्यापर्यंत कुठल्याही सुविधा आजपर्यंत पोहोचलेल्या नाही आणि ही वन्य प्राण्यांसारखं इथे जीवन जगतायत. तर या आदिवासी बांधवांना पुढे नेण्यासाठी मला या भागामध्ये काहीतरी काम सुरू करायचं आहे. हा 1970 साली बाबांनी निर्णय घेतला. त्या निर्णयाला प्रकाश आमटेंनी दुजोरा दिला. ते म्हणाले की तुम्ही जर या भागामध्ये भामरागडसारख्या अतिशय दुर्गम भागामध्ये जिथे कुठल्याही प्रकारची सोय नाही, सुविधा नाही, रस्ते नाही, लाईट नाही, तुम्हाला 6-6 महिने जगाशी संपर्क करता येत नाही, अशा भागामध्ये जर तुम्ही, बाबा त्यावेळेस 60ला पोचले होते, अशा भागामध्ये तुम्ही यावेळेस या वयामध्ये काम सुरू करत असाल तर ते काम पुढे चालू ठेवीन असं बाबांनी म्हणजे प्रकाश आमटेंनी त्यांना शब्द दिला. आणि असा तो टर्निंग पॉईंट प्रकाश आमटेंच्या आयुष्यात आला. ते प्रत्येकाच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट येत गेला. बाबा आमटेंच्या, प्रकाश आमटेंच्या. जेव्हा आम्हाला काम करायला, आम्हाला जेव्हा वाटलं की आपणही ह्या प्रकल्पाची जबाबदारी पुढे घेतली पाहिजे, समोर काम चांगलं पुढे चालू ठेवलं पाहिजे, त्यासाठी काही वेगळा विचार आम्हाला करावा लागला नाही. आम्हाला लहानपणापासूनच बाबांचं काम बघता बघता आम्ही मोठं झालेलो होतो. आदिवासींची सेवा आम्ही बघत होतो. बाबांचं दवाखान्यातलं कार्य असेल, वन्य प्राण्यांबरोबरचं कार्य असेल, आदिवासी बांधवांना जी गरज पडेल त्या त्या गरजेसाठी बाबांनी काम केलं. आई बाबांनी दोघांनी मिळून. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते जोडले गेलेत. त्या सगळ्यांनी त्यांना खांद्याला खांदा देऊन सपोर्ट केला. त्यामुळेच हे काम उभं राहिलं. एका दोघाचं काम नसतं, हे अनेकांचे हातभार त्याला लागत असतात, तेव्हा हे काम मोठं होत असतं. तर हे त्यांच्या आयुष्यामध्ये हे सगळे टर्निंग पॉईंट आले. पण आमच्या आयुष्यात तो टर्निंग पॉईंट आलेला नाही. सांगायचा मुद्दा तो आहे की सहज घडलेली प्रक्रिया आहे. कधी बाहेर जाण्याचाच विचार केला नाही. त्यामुळे आम्ही त्या क्षेत्रामध्ये कायम राहिलो आणि काम करत राहिलो. शिक्षण झालं. शिक्षण झाल्यावर परत घरी आपल्या वापस जायचं आणि जे काही तिथे आपल्याला करता येईल, काय विकास करता येईल, कशा प्रकारे काम करता येईल. आणि इथे कुठली जबरदस्ती आमच्यावर नव्हती की तुम्ही परत हेमलकसाला येऊन काम केलं पाहिजे, लोकबिरादरी प्रकल्पात आदिवासींची सेवा केली पाहिजे, असं कधीही अट किंवा कुठलीही गोष्ट अशी आमच्यावर लादली गेलेली नव्हती. कारण हे काम असं होतं की हे लादून करण्यासारखं काम नव्हतं, जबरदस्ती करण्यासारखं काम नव्हतं. त्यामुळे हे अगदीच म्हणजे मला जर समाधान मिळत असेल काही कुठल्या काम करून, आदिवासींची सेवा करून, म्हणजे एखादा मुलगा आपल्या शाळेतून शिकून डॉक्टर होतो, इंजिनियर होतो, वकील होतो, हे बघण्यामध्ये जो आनंद असतो, किंवा एखादा मुलगा नॅशनल लेवलपर्यंत खेळामध्ये प्रावीण्य मिळवतो, हे सगळे आनंदाचे क्षण आमच्यासाठी होते की ज्याचं मोजमाप आपण पैशामध्ये करू शकत नाही. ते समाधान आहे, ते खूप मोठं समाधान आम्हाला त्याच्यातून मिळतं. आणि म्हणून ही सहज घडलेली प्रक्रिया आहे. याच्यासाठी काही वेगळं काही आम्हाला धडे घ्यावे लागले किंवा कोणी काही आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही त्या क्षेत्रामध्ये उतरलो असं नाही. मगाशी एका ठिकाणी बोलताना समाजसेवा करताना तुमचे विचार काय असायला हवे, हा एक महत्त्वाचा प्रश्न एकाने विचारला होता. तर माझं असं म्हणणं आहे की आपण कोणावर उपकार करण्यासाठी समाजसेवा करत नाही आणि करायलाही नको. म्हणजे आपल्याला ते बघवत नाही म्हणून आपण ते काम करतो. आम्ही कोणावरही उपकार करत नाही. आणि समाजसेवा करणं ही स्वतःची गरज असायला हवी. ही समाजाची गरज म्हणण्यापेक्षा स्वतःची गरज असली तरच समाजसेवा ही घडते. तर हा विचार आम्ही काय, म्हणजे अपेक्षाच नसते ना आपली की जरा गरजच माझी आहे, मलाच त्याचं, म्हणजे हा माझा स्वार्थ आहे असं म्हणा तुम्ही, की माझा हा स्वार्थ आहे म्हणून मी ही सेवा करतोय, काम करतोय आणि याच्यातून मला समाधान मिळतंय म्हणून मी हे काम करतोय. त्यामुळे मग याच्यात कुठलीच माझी अपेक्षा नाही आहे मला काही त्याचा मोबदला मिळावा किंवा काय, किंवा तिथल्या लोकांनी मला ॲप्रिशिएट करावा, तुम्ही किती चांगलं काम करताय, आणि त्यांनी माझा वाहवा करावी, यासाठी माझं कामच नाही आहे.
मला त्या कामातून आनंद मिळतोय म्हणूनच मी हे काम करतोय आणि पुढे चालू ठेवतोय आणि पुढे वाढवतोय. जसं त्या भागातली जशी गरज आहे त्याप्रमाणे आपण ते काम पुढे चालू ठेवलंय आणि वाढवलंय बऱ्यापैकी. तर ही आपला स्वार्थ म्हणून आम्ही हे काम करतो हे तुम्ही लक्षात ठेवा. समाजसेवा करताना कोणावरही आपण उपकार करत नसतो, कारण जी लोक भरडली गेलेली आहेत ते आपल्यासारख्या लोकांमुळेच भरडली गेलेली आहेत किंवा आपल्यासारख्या लोकांमुळेच मागे राहिलेली आहेत. आपल्या समाजामध्ये अनेक उपेक्षित घटक आजही आहे. त्या विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सामाजिक संस्था तुमच्या या आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप चांगल्या प्रकारे विविध उपेक्षित घटकावर काम करताना आपण बघतो आहोत. ते आपल्यासाठी कायम प्रेरणादायी असतं. त्यामुळे त्याच्यातूनही आपल्याला सातत्याने प्रेरणाही मिळत असते की आपण काहीतरी समाजासाठी देणं लागतो तर आपण काहीतरी केलं पाहिजे. तर हे माझं सांगणं आहे तुम्हाला सगळ्यांना की याच्यात मला समाधान आहे म्हणून मी करणार आहे. हे कायम लक्षात ठेवा. मी काही समाजावर उपकार करत नाही, मला त्यांच्याकडून काही नको आहे, मला काही ॲप्रिसिएशन नको आहे. तर हे कायम लक्षात ठेवणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं. आजोबांनी कधी देवावर विश्वास ठेवला नाही. श्रम ही है श्रीराम हमारा हे बाबा कायम बोलायचे म्हणायचे आणि ते त्यांनी शेवटपर्यंत पाळलं. आणि आजीचं पूर्ण वेगळं होतं. आजी पूर्णपणे देवभोळी होती. ती प्रत्येक देवळात जायची, प्रत्येक स्वामींकडे जायची, प्रत्येक ठिकाणी ती पूजा करायची. पण ती स्वतंत्र व्यक्ती, दोन स्वतंत्र विचाराचे व्यक्ती एकत्र आले होते आणि याच्यावरून त्या दोघांमध्ये कधीही वाद झालेला नाही किंवा आजीनी बाबांना जबरदस्ती केली आहे किंवा बाबांनी आजीला जबरदस्ती केली आहे. प्रत्येकाची विचारसरणी जी वेगळी आहे ती त्या दोघांनी खूप म्हणजे त्याला मान सन्मान दिला एकमेकांच्या विचारसरणीला. त्या दिवशी आम्हाला भामरागड भागामध्ये जागा मिळाली आणि तेव्हा त्याची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि तेव्हापासूनचा हा कालावधी आणि आत्ता 23 डिसेंबर 2023ला लोकबिरादरी प्रकल्पाला आणि बाबा प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांच्या कार्याला 50 वर्ष पूर्ण झाली. खूप मोठा कालखंड हा पण झालेला आहे. हा फक्त आदिवासींसाठी फोकस केलेला प्रकल्प आहे. हा आनंदवनपासून जवळपास 250 किलोमीटर लांब म्हणजे जो कुष्ठरुग्णाचा बाबांचा जो पहिला प्रकल्प आहे 1949 साली स्थापन झालेला, त्यानंतरचा हा 1973 साली स्थापन झालेला हा प्रकल्प आनंदवनपासून 250 किलोमीटर लांब आहे. तर त्या प्रकल्पाला आत्ता 50 वर्ष पूर्ण झाली. आई बाबा दोघंही डॉक्टर, त्यामुळे सुरुवात ही दवाखान्यापासून झाली. दोघांनी तिथे झोपडीमध्ये 1-2 झोपड्या तिथे उभ्या केल्या आणि एका झोपडीमध्ये दवाखाना आणि एका झोपडीमध्ये स्वतःचा संसार सुरू केला. अशी ते प्रकल्पाची सुरुवात होती. माडिया समाजातले आदिवासी खूप मागासलेले, त्यांच्या अंगावर वस्त्र नव्हती. वस्त्र घातलेली माणसं बघितले की हे जंगलामध्ये गावच्या गाव पळून जायचं. झोपड्यामध्ये राहायची सगळी लोक. पण जेव्हा वस्त्र घातलेली लोक गावामध्ये जायची तेव्हा ही जवळपास निर्वस्त्र असलेली स्त्री पुरुष आदिवासी बांधव जंगलामध्ये पळून जायची, इतकी भीती त्यांना होती. त्यामुळे पहिले 2 वर्ष भाषेचा एक मोठा मुद्दा होता. माडिया ही त्यांची बोली भाषा आहे, त्यांना लिपी नाही आहे, स्क्रिप्ट नाही आहे. सुरुवातीची 2 वर्ष 73, 74, 75 ही 2-3 वर्ष पहिली त्यांचा विश्वास कमवण्यामध्येच गेली. हे दोघंही डॉक्टर MBBS झालेले, आई ॲनेस्थेटिस्ट झालेली, सगळं नागपूरचं वैभव सोडून, आनंदवन सोडून अगदी लांब दुर्गामध्ये भामरागडला जाऊन हेमलकसाच्या निबिड अरण्यामध्ये आपला संसार थाटतात आणि दवाखान्याला सुरुवात करतात. अशा वेळेस तिथे पेशंट न येणं हे फार फ्रस्ट्रेटिंग होतं सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्यासाठी. पण त्यांनी संयम ठेवला, त्यांनी संवाद वाढवण्यासाठी प्रयत्न केले, आदिवासींसारखं जीवन जगण्याचा त्यांनी प्रयत्न केला, स्वतःच्या अंगावरची वस्त्र कमी केली. कारण लाज वाटायची हो, पुढे लहानसं मूल उघडं नागडं आहे, थंडी आहे, 4-5 डिग्रीपर्यंत टेम्परेचर खाली जायचं आणि तो शेकोटीच्या बाजूला झोपायचा कारण त्याच्या अंगावर वस्त्र नव्हती, अंगावर पांघरायला शाल किंवा पांघरूण नव्हतं कुठल्या प्रकारचं. थंडीपासून बचाव करण्यासाठी हे शेकोटीला कुशीत घेऊन झोपायची ही लोक. त्यामुळे यांनी स्वतःच्या गरजाच कमी करून टाकल्या आहे बाबांनी
आणि त्यांच्यासोबत असलेल्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी खांद्याला खांदा दिला त्या सगळ्यांनी अगदी साधं जीवन तिथे गेल्यावर स्वीकारलं आणि आदिवासींसोबत संवाद वाढवला, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला, स्वतःबद्दल विश्वास निर्माण केला, प्रकल्पाबद्दल विश्वास निर्माण केला. त्यानंतर कुठे 2 वर्षांनी पेशंट येण्याची संख्या सुरू झाली. दवाखान्यामध्ये विविध प्रकारचे पेशंट तिकडे त्या भागामध्ये आपण लाईफ स्पॅन बघितलं, आयुष्यमान बघितलं तर एक 40-50 मध्ये आदिवासी त्यांचं आयुष्य संपून जायचं. साधारण 7-8 मुलं एक कपलला व्हायचे, लग्न झालेल्या दाम्पत्याला व्हायची, त्याच्यातली 2-3 जगायची, बाकी सगळे मृत पावे, विविध रोगाने त्यांचा मृत्यू व्हायचा. या सगळ्या घटना डोळ्यासमोर आपल्या घडत असायच्या आणि या आपल्याला अजून प्रेरणा द्यायची की अजून चांगलं काम केलं पाहिजे, पुढे जायला पाहिजे, यांना अजून चांगलं आपल्याला ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. मग तिथे वन्य पशूंनी अटॅक केलेले पेशंट असायचे, जसे अस्वलांनी फाडलेले पेशंट्स केसेस आहेत. स्नेक बाईटच्या अनेक केसेस आम्ही बघितल्या आहे, सर्पदंशाचा. अशा घटना आहेत की शेकोटीला कुशीत घेऊन झोपलेले एक कुटुंब आहे 5 जणांचं, आणि त्या 5 जणांचे झोपलेले असताना त्यांना विषारी सर्पाचा दंश होतो. कारण साप हा त्याला पण थंडी वाजत असते, तो थंडीपासून बचाव करण्यासाठी रात्री निघतो आणि उभीच्या शोधात असतो, त्यालाही ऊब लागत असते, तो पण शेकोटीच्या बाजूला जातो. झोपलेली व्यक्ती असते, त्या व्यक्तीच्या शरीराला अंगावर कपडे नाही, शरीराला टच झाल्यावर साप हा थंड रक्ताचा प्राणी आहे, आपल्याला थंड अगदी लागतं अंगाला आणि आपण हालतो. जेव्हा आपण हालतो तेव्हा सर्पदंश करतात. ते एकाच परिवारातले 5 जण झोपले असताना 3 जणांना तो साप चावला आणि रात्री हे त्यांना कळलं नाही आणि दवाखान्यात आणेपर्यंत त्या 3घांचाही मृत्यू झालेला होता एकाच रात्रीतून. हे सगळं अगदी मन हेलावून टाकणाऱ्या गोष्टी आहेत. अस्वलांनी फाडलेल्या केसेस आहेत, जंगलामध्ये गेलाय लाकूड तोडायला, बांबू तोडायला, घरासाठी काहीतरी कंदमुळं गोळा करायला, एकटाच गेलाय कुठेतरी जंगलामध्ये, अस्वल येतं अंगावर अटॅक करतं, अस्वल घाबरूनच अटॅक करतं. शेवटी वन्यप्राणी हे घाबरूनच अटॅक करत असतात आपल्यावर, त्यांना 2 पायाच्या माणसाची भीती वाटते कायम, त्यामुळे ते भीतीने अटॅक करत असतात. अस्वलाने अटॅक केला, चेहऱ्यावर अटॅक करतो. अस्वल काही माणसाला खात नाही, पण आम्ही असे केसेस बघितले आहे की एक माणूस जंगलात गेला आहे, त्याला अस्वलाने 2 पायावर अस्वल उभं राहिलं की माणसापेक्षा उंच होतं, ते एका पंजाने तुम्हाला खाली पाडतं. आपल्याला नेहमी वाटतं की अस्वलाची नखं खूप मोठी आहेत, नखांनी अस्वल जखमी करत असेल, पण नखं ही जमीन खोदण्यासाठी असते, कारण ती वाळवी हे त्यांचं मुख्य खाद्य आहे. ते वाळवी जमिनीच्या खाली जास्त मोठ्या प्रमाणामध्ये असते, त्यामुळे अस्वल खाली तुम्हाला पाडतं हाताने आणि नंतर 2-3 चावे घेतं. त्यांचे दात हे वाघापेक्षा पण शार्प असतात, चांगले स्ट्रॉंग असतात. 2-3 चावे इतके मोठ्या प्रमाणात असतात की तुमचे लचके तोडतं ते. आम्ही बघितलेले असे पेशंट आहेत की ज्यांचे वरचा टाळू दिसायला लागला, पूर्ण स्किल निघून गेली आहे बाहेर मागे, कोणाचं नाक गेलं आहे, कोणाचे डोळे गेलेले आहे. तर असे पेशंट्स दवाखान्यात आणले गेले आणि त्यांच्यावर ट्रीटमेंट केल्या गेली. हा एक पेशंट होता, याला साधारण 40 किलोमीटरहून त्याला दवाखान्यामध्ये आणायचं होतं. ते आणण्यासाठी त्यांना साधारण 2.5 दिवस लागला, कारण जाण्या येण्याचं कुठलं साधन नाही. त्या गावातल्या सगळ्या लोकांनी एक बाज होती, खाट होती, त्या खाटेला दोरीने बांबू बांधला आणि त्या खाटेवर त्या माणसाला झोपवलं आणि चालत चालत पूर्ण गावच्या गाव सोबत आलं होतं आणि खांदे बदलत बदलत डोंगरावरून खाली उतरून खांदे बदलत बदलत ही लोक 2.5 दिवसांनी साधारण दवाखान्यामध्ये पोचली होती. त्याच्या आधी 1 दिवस त्याला फाडलं होतं जंगलामध्ये, तो एकटाच गेला असल्यामुळे त्याला शोधायला 1-1.5 दिवस लागला की हा माणूस सकाळी घरातून गेलेला आहे, संध्याकाळ झाली तरी घरी आला नाही. आणि मातीमध्ये त्याला लोळवलं असल्यामुळे पूर्ण त्याच्या चेहऱ्याला माती लागली होती आणि इकडे आल्यावर त्याच्या चेहऱ्यावर सगळ्या आळ्या पडल्या होत्या, दोन्ही डोळे गेले होते आणि वरती पूर्ण ही फ्लॅप काढून त्या वरती आतलं टाळू दिसत होतं, हे पूर्णच्या पूर्ण निघालं होतं आणि मागे गेलं होतं स्किन पूर्ण, आणि दोन्ही डोळे त्याने आंधळा झाला होता तो. त्यामुळे तो इकडे आल्यावर त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू करण्यात आली
आदिवासींवर मॉडर्न मेडिसिनचा कधीच वापर झालेला नव्हता. म्हणजे आपण अँटीबायोटिक म्हणू किंवा काय, त्यांचेच ते गावठी इलाज करायचे. त्यामुळे त्यांनी काहीतरी झाडपाला लावला होता, पण इथे आल्यावर ते सगळंच जखम सडल्यासारखी झाली होती, घाण झाली होती आणि त्याच्यावर अळ्या, माशा बसून अळ्या पण पडल्या होत्या. पण त्या स्थितीमध्ये दोन्ही डोळे गेले असताना आणि 2.5-3 दिवस साधारण तो या परिस्थितीत असताना सुद्धा प्रकल्पाच्या दवाखान्यामध्ये आल्यावर तो डॉक्टरशी बोलत होता. तो कुठे कोमामध्ये गेलेला नव्हता. म्हणजे त्यांची सहनशक्तीची ही परिसीमा आहे, हे आम्ही बघितलं आमच्या डोळ्यांनी. त्या काळात हेमलकसाला बांधलेला दवाखाना नव्हता. झाडाच्या सावलीमध्ये जिथे जागा मिळेल अशा ठिकाणी पेशंट्सवर उपचार केले जायचे, इलाज केले जायचे आणि आदिवासी बांधवांच्या समोर ते इलाज व्हायचे. बाकी पेशंट असायचे किंवा आमच्यासारखी मुलं पण ते बघायला असायची. तर ती सेवा आम्ही बघितली आहे. त्या माणसाला आणलं गेलं, त्या जखमा साफ करण्यात आल्या, पण त्याला टाके देण्याची गरज होती. पण ते टाके लगेच देता येत नव्हते, कारण ती जखम सडली होती. ती जखम जोपर्यंत चांगली होत नाही तोपर्यंत टाके देणंही शक्य नव्हतं. साधारण 15-20 दिवसानंतर ती जखम फ्रेश झाली, चांगली झाली. अँटीबायोटिक दिलं, रोज ती स्वच्छ केली, चांगली झाली आणि 20 दिवसांनी साधारण त्याला टाके देण्याची वेळ आली. त्यावेळेस हेमलकसाला इलेक्ट्रिसिटी नव्हती, कुठलीही साधन सुविधा त्या दवाखान्यामध्ये उपलब्ध नव्हती. फक्त सुईदोरा आपण म्हणतो टाके देण्याचा जो असतो तोच उपलब्ध होता. त्यामुळे अनेक ठिकाणी काही त्याला ॲनेस्थेशिया देणं काही त्यावेळेस शक्य नव्हतं. त्यामुळे बाबांनी त्याला सांगितलं की मला तुला आता टाके द्यायचे आहे, कारण हे वरचं कातडं जोडल्याशिवाय तू काही पूर्ण बरा होणार नाही, जे काही वरची कवटी दिसते. तर मी एक टाका देऊन बघतो, तू सहन केलं तर आपण सगळे टाके तुला देऊन टाकू. म्हणून त्यांनी पहिला टाका दिला. जेव्हा फ्लॅप पूर्ण घेतली अशी आणि पहिला टाका दिला त्यावेळेस त्यांनी थोडासा आवाज केला. बिना ॲनेस्थेशियाचा टाका देण्यात आला होता आणि नंतर तो म्हणाला की तुम्ही सगळे टाके देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही, असं त्या पेशंटनी त्यांना सहमती दिली. आणि त्यानंतर बिना ॲनेस्थेशियाचे तुम्ही विचार करू शकणार नाही असे 160 टाके त्या पेशंटला देण्यात आले. आपण ॲनेस्थेशिया घेऊनही, भूल घेऊनही आपण टाके घ्यायला घाबरत असतो, पण माणसाची परिस्थिती माणसाला कशी बनवत असते हे आपल्याला तिथे जाणवतं. हे सगळं बघता बघता आम्ही सेवा बघत गेलो, काम बघत गेलो. मलेरियाचे पेशंट्स असतात तिकडे, प्रचंड प्रमाणात डास असतात पावसाळ्यामध्ये, तर त्यांनी होणारे डासांचे सेरिब्रल मलेरिया, मेंदूचा मलेरिया आपण म्हणतो, तिकडे तो मोठ्या प्रमाणामध्ये तो त्या भागामध्ये आहे. त्यांनी होणारे मृत्यू पण आहे, कारण बरेच वेळा दवाखान्यामध्ये पोचायला वेळ लागतो. मेंदूमध्ये ताप गेल्यावर कोमामध्ये जाण्याचं प्रमाण आहे. दवाखान्यात यायला वेळ लागला तर त्याच्यातही होणारे मृत्यू खूप आम्ही लहान मुलांचे पण बघितले, मोठ्या माणसांचे पण बघितले. तर असं सगळं बघत बघत आम्ही मोठं झालो. कालांतराने लक्षात आलं सगळ्या कार्यकर्त्यांच्या की नुसतंच आरोग्य सेवा करून हे चालणार नाही आहे. कारण आदिवासींवर होणारे अत्याचार, अन्याय जर दूर करायचे असतील तर त्यांना सुशिक्षित करणं फार आवश्यक आहे, त्यांना शिक्षण देणं आवश्यक आहे. आणि त्या भागामध्ये त्या काळामध्ये एकही शाळा नव्हती आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की आपण इथे शाळेला सुरुवात करूया. 1976 साली लोकबिरादरी आश्रमशाळा याची सुरुवात झाली. पहिल्या बॅचला साधारण 20-21 मुलं मिळाली आम्हाला, कारण शाळा हा कन्सेप्ट त्या भागामध्ये नव्हता आणि आश्रमशाळा तर नाहीच नाही, दूरची गोष्ट आहे. म्हणजे मुलांना द्यायलाच पालक तयार नव्हते. शाळा म्हणजे काय, आमच्या मुलांना कशाला तुम्ही घेऊन चालले, काय करणार आहात, त्यांचं संशयी वृत्ती होती त्यांच्यामध्ये. कारण मुलांबद्दल त्यांना काळजी वाटायची की हे आपल्या मुलांना घेऊन जाऊन हे करणार काय, शाळा शिकवणार म्हणजे काय शिकवणार. तर कसे बसे करून 20 मुलं जमवले होते. तर त्या 20 मुलांमधले वर्षाअखेरीस 8-10 मुलं पळून गेले, चालली गेली गावाला, त्यांना काही ते जमलं नाही. पण बाकीची जी 13 मुलं टिकलीत, ते 13 मुलांनी अगदी 77च्या बॅचसाठी गावागावात फिरून, आमच्या कार्यकर्त्यांबरोबर फिरून 40 मुलं जमवली. मी आम्हाला फक्त 1976 साली मुलं जमा करायला वेळ लागला किंवा मुलं यायला तयार नव्हती, पालक पाठवायला तयार नव्हती. पण त्यानंतर आम्हाला हे करण्याची गरज नाही पडली. 77 साली अगदी 40 मुलं मिळाली आणि नंतर आजपर्यंत आपण कधी शाळेत मुलं नाही आहे असं होत नाही.
हे पहिल्या वर्गाला आपल्याकडे आता आपण मर्यादा, आपल्या शाळेला आता मर्यादा आलेली आहे. एक 650 विद्यार्थी आपण आपल्या शाळेमध्ये शिकवू शकतो अशी आश्रमशाळा आपल्याकडे आहे. 1ली ते 12वीचे वर्ग आहेत. त्याच्यामध्ये आर्ट्स सायन्स पण आपण सुरू केलं आहे आणि गेल्या वर्षीपासून आपण तिथे नीटचे क्लासेस पण सुरू केलेले आहेत मुलांनी मेडिकलला जावं यासाठी म्हणून. यापूर्वी जे 12वीच्या बेसिसवर झालेले डॉक्टर्स बरेच आहेत, पण ज्यानंतर नीटचं जेव्हा एंट्रन्स एक्झाम लागली त्यानंतर प्रमाण अगदीच कमी झालं, कारण नीटचे क्लासेस हे बाहेर मुलांना परवडणारे नाही आहेत. त्यामुळे आम्ही ते गेल्या वर्षीपासून फ्री क्लासेस त्या मुलांसाठी सुरू केलेले आहेत आणि त्याचा पहिली बॅच आमची आता येत्या मेमध्ये 5 मेला नीटची एंट्रन्स एक्झाम आहे त्याला बसतील. असे 650 विद्यार्थी आपल्याकडे कायम असतात आणि त्या मुलांचं माध्यमातून बऱ्यापैकी आपल्या शाळेचं नाव झालेलं आहे, कारण मुलं ॲथलेटिक्समध्ये खूप चांगली आहेत. स्टेट लेवल, नॅशनल लेवलपर्यंत मुलं विविध क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव कमवतात, शाळेचं नाव कमवतात. त्यानंतर ॲकॅडमिकली पण ते खूप चांगले आहेत. खूप चांगल्या प्रकारे ते शिक्षणामध्ये पुढे गेलेले आहेत. आरोग्य क्षेत्रामध्ये मुलं काम करत आहेत. वन विभागात कामाला आहे, महसूल विभागात कामाला आहे. जिथे कोणी पहिले शिकले नव्हता तिथला पहिल्या बॅचचा पहिला विद्यार्थी आपला MD गायनिक आहे, गायनेकोलॉजिस्ट आहे. ते त्यांनी तिथूनच जवळच असलेल्या एका शासकीय रुग्णालयामध्ये तो गेली 25 वर्ष त्या शासकीय गायनेकोलॉजिस्ट म्हणून त्या रुग्णालयामध्ये काम करतोय. तिथला मुख्य म्हणून तो कार्य करतोय. ते खूप मोठी गोष्ट आहे आणि तो त्याच समाजामधला असल्यामुळे आणि त्याच भागात काम करत असल्यामुळे त्याच्याकडे येणाऱ्या पेशंटची संख्या पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि लोकांचा त्याच्यावर खूप मोठा विश्वास आहे. आपल्या समाजातला आपलाच कोणीतरी डॉक्टर झाला आहे आणि तो इथे काम करतोय, त्याच्याबद्दल त्याला लोकांना अभिमान पण आहे. तर अशी ती शाळेची सुरुवात झाली. कालांतराने आता जेव्हा आम्ही कामाला लागलो त्यानंतरच्या घडामोडी थोड्या वेगळ्या प्रकारच्या आहेत. सुरुवातीच्या अडचणी वेगळ्या होत्या. त्यावेळेस इलेक्ट्रिसिटी नव्हती, फोन नव्हते, रस्ते नव्हते. हे आम्ही आमच्या लहानपणाच्या काळांमध्ये सगळं बघितलं होतं. आमचं लहानपण म्हणजे 7वीपर्यंतचं आमचं शिक्षण पण आदिवासींच्या त्या आमच्या शाळेमध्ये झालेलं होतं. त्यावेळेस आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा 12वीपर्यंत शाळा नव्हती, 7वीपर्यंत शाळा होती. त्यामुळे 7वीपर्यंत आम्ही आदिवासी बांधवांबरोबर शिकलो होतो. सुरुवातीच्या काही काळामध्ये की आदिवासी वयाने मोठी असलेली मुलं पहिलीमध्ये घालायची, कारण 6 वर्षाचं बाळ ते देत नसत, त्यांना ती भीती वाटायची. म्हणजे वयाच्या 10व्या वर्षी मुलगा पहिलीमध्ये यायचा आणि आम्ही 6 वर्षाचे असे. त्यामुळे दिसताना खूप फरक दिसायचा. आम्ही लहान दिसत आणि मुलं मोठी दिसायची. नंतर आता इतका अवेअरनेस आला आहे की 5 वर्षाचं मूल शाळेमध्ये येतं. आज आपल्याकडे दरवर्षी 1 मेला ॲडमिशन होत असते, पण आपल्याकडे पहिलीसाठी फक्त 50 जागा रिक्त असतात. त्या 50 जागांसाठी साधारण 350-400 पालक मुलांना घेऊन येतात. त्याच्यातले 50 आपल्याला निवडून घ्यायचे असतात. अशी इतकी मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणाची गरज आता वाढलेली आहे त्या भागामध्ये. आणि कालांतराने आता शासनाच्या शाळा त्या भागामध्ये आल्या असल्यामुळे कोणी शिक्षणापासून फारसं वंचित राहत नाही. पण दर्जेदार शिक्षण जे पाहिजे असतं, जे दिलं गेलं पाहिजे, ते इतर शाळांमध्ये तेवढ्या दर्जेदार शिक्षण मुलांना मिळत नाही. म्हणून प्राथमिकता ती असते सगळ्या पालकांची की त्यांनी लोकबिरादरीच्या आश्रमशाळेमध्येच शिकलं पाहिजे. म्हणून गर्दी होते. 50 मुलं आपल्याला घ्यायची असतात. ते निवडताना प्रक्रिया काय असायला हवी, तर ती प्रक्रिया अशी आहे की जी मुलं जास्त लांबून आपल्या शाळेमध्ये येत आहेत, जिथे आजही रस्ते नाही, लाईट नाही, मोबाईल कनेक्टिव्हिटी नाही, तुम्हाला जायला 2-2 दिवस लागतात, पोचायला 2-2 दिवस लागतात, अशा गावातल्या मुलांना आम्ही पहिले प्राधान्य देतो. त्या मुलांची ॲडमिशन पहिले करतो आणि 50% मुलं आणि 50% मुली अशा आपल्या शाळेमध्ये आपण ॲडमिशन करतो. एका परिवारातला एकच मुलगा असतो, एका गावातले 4च मुलं असतात. असे आम्ही आमच्यासाठी ठरवून घेतलेले नियम आहेत. त्यामुळे प्रत्येक गावामधल्या मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे, हे त्यामागचा हा एक हेतू असतो आमचा, की येणाऱ्या 80-90 गावातली मुलं आपल्या शाळेमध्ये येत असतात आणि त्याच्यातले आपण मुलं निवडून घेतो. ते अशा पद्धतीने ती 50 मुलं निवडतो. असं हे शिक्षण पुढे चालत असतं. कालांतराने 2015 साली दर्जेदार शिक्षण मिळत असल्यामुळे जिल्हा परिषद शाळा गाव तिथे शाळा आहेत, पण तिथे शिक्षक 15 ऑगस्ट 26 जानेवारीला येणारे खूप आहेत. फक्त 2च दिवस येतात वर्षातून आणि तिथे शिक्षणच दिलं जात नाही. अशा गावातली काही लोक आमच्याकडे आली.
ते हेमलकसापासून साधारण 30 किलोमीटर दूर नेलगुंडा नावाचं गाव आहे. त्या गावातली 600-700 लोकं, त्या आजूबाजूतल्या 13 खेड्यातली लोकं माझ्याकडे आली आणि त्यांनी विनंती केली की तुम्ही आमच्या भागामध्ये पण शाळा सुरू करा. कारण आमच्या भागात शाळा नसल्यामुळे, शाळा आहे पण शिक्षण नाही आहे, शाळा असून उपयोग काही नाही. आमची मुलं 4थी पास होतात, कागदावर पास झालेले असतात कारण शाळा 4थीपर्यंत आहे, पण त्या मुलाला स्वतःचं नाव पण लिहिता येत नसतं. तर अशा वेळेस आम्ही काय करावं? तुम्ही तुमच्या या आदिवासी निवासी शाळेमध्ये लोकबिरादरीच्या 50 मुलांच्या वर मुलं घेत नाहीत, तर मग आमच्या मुलांना न्याय मिळत नाही असं त्या लोकांची आमच्याकडे विनंती आली, रिक्वेस्ट आली. ती सगळे लोक आले होते गावातली. त्यांनी विनंती केल्यावर मग आम्ही निर्णय घेतला की आपण इथे निवासी शाळा चालवतो, तशी अनिवासी शाळा आपण चालवून पाहिली तर काय हरकत आहे. म्हणून नेलगुंडा गावामध्ये 2015 साली आम्ही 5 मेला साधना विद्यालय नावाने प्राथमिक शाळा सुरू केली. बालवाडीपासून ते 5वीपर्यंतची. पहिले बालवाडी, पहिली दुसरी असे 3 वर्ग सुरू केले आणि मग आता 5वीपर्यंत ती शाळा आपण वाढवलेली आहे. तिथे पण साधारण 150 विद्यार्थी शिकत आहेत. 11 गावातले विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिकायला येतात. सकाळी 8 ते संध्याकाळी 3-4 वाजेपर्यंत ती मुलं तिथे असतात. सकाळचा नाश्ता त्यांना दिला जातो, दुपारचं जेवण हे पोटभर कधीच मिळत नसतं घरी असताना, जे आपण आपल्या शाळेमुळे देऊ शकतोय, जे आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना. ते करतोय आपण प्रयत्नपूर्वक आणि चांगला त्याला प्रतिसाद आपल्याला मिळतोय. अजून एक सांगायचं असं आहे की माडिया ही बोलीभाषा आहे. आपल्या त्या भागामध्ये माडिया समाजातले आदिवासी असल्यामुळे त्याला लिपी, त्यांच्या भाषेला लिपी नसल्यामुळे त्याला मराठी, हिंदी, इंग्लिश ज्या प्रमाण भाषा आहे, ज्या भाषेमध्ये आपण शिक्षण देऊ शकतो त्याच भाषेमध्ये शिक्षण द्यावं लागतं. तो नाईलाज आहे. त्यांची लिपी असती तर आपण त्यांच्या भाषेमध्ये शिक्षण देऊ शकलो असतो. पण हेमलकसाला आपण मराठी माध्यमातून त्यांना शिकवतो. आणि नेलगुंड्याला शाळा जेव्हा आम्ही सुरू करायचा निर्णय घेतला तेव्हा आम्ही इंग्लिश माध्यमाची शाळा सुरू केली. लोकांचाही तसा आग्रह होता. पण इंग्रजी माध्यमाची जरी सुरू केली असेल तरी त्याला रिस्पॉन्स तेवढाच चांगला आहे. अगदी दुसरीत गेल्यावर मुलं छान इंग्लिश बोलायला लागतात. आदिवासी मुलं लवकर सगळ्या या गोष्टी त्यांनी कॅच केलेल्या आम्हाला जाणवतात. सर्वात महत्त्वाचं आम्हाला जाणवलं की 2 शाळा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. एक शाळा आपली निवासी आहे, एक अनिवासी आहे. अनिवासी शाळेतली मुलं ही आपल्या घरी जाऊन आईवडिलांबरोबर झोपतात, राहतात, त्यांच्याबरोबर आनंदाने राहतात. तर ती जास्त आनंदी आहे हॉस्टेलमधल्या मुलांपेक्षा, हे आम्हाला जाणवलं. कारण वयाच्या 6व्या वर्षी हॉस्टेलला येऊन मुलं पण आमच्याकडे आहेत लोकबिरादरी आश्रम शाळेमध्ये. त्यांचा आनंद हा कमी असतो आणि जी घरी जाऊन झोपतात, घरी तिथे राहतात, डे स्कूलमध्ये जी मुलं येतात त्यांचा आनंद खूप जास्त असतो. कारण ते 6-6 किलोमीटर रोज चालत येतात, कारण त्या भागामध्ये रस्ते नाही. 6 किलोमीटर येणं आणि 6 किलोमीटर परत संध्याकाळी घरी जाणं खूप मोठी गोष्ट आहे. एक 6 वर्षाचं मूल एवढं करतं म्हणजे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे की हे मुलं येतं तर आपली शाळा एकही दिवस बंद असायला नको, आपल्या शिक्षकांनी एकही दिवस दांडी मारायला नको. असे शिक्षक नेमले आहेत आम्ही की जे कधीच दांडी मारणार नाही आणि त्याच भागातले नेमले आहेत की त्यांच्या समाजातली मुलं जी शिकलेली आहेत आणि आज त्याच मुलांना ते शिकवत आहेत. काही मुलं आपल्या शाळेत शिकली आहे, काही शासकीय आश्रम शाळांमध्ये शिकलेली मुलं आहेत जी आज टीचर म्हणून त्या शाळेमध्ये काम करत आहेत. आज बऱ्यापैकी स्टाफ आपल्या हेमलकसाच्या शाळेमध्ये पण आदिवासी त्याच भागातला आहेत. पूर्वी सगळे कार्यकर्ते जे आपल्या प्रकल्पामध्ये कामाला आलेली होती ती सगळी बाहेरून आलेली होती. आज जवळपास 40% असे कार्यकर्ते आहेत की जे आपल्याच म्हणजे माडिया समाजातलीच लोकं आहेत की जे त्या भागात शिकलेली आहेत आणि ते दवाखान्यामध्ये काही जण नर्स म्हणून काम करत आहेत, काही आपल्याकडे वन्य प्राण्यांसाठी काम करत आहेत, काही जण शाळेमध्ये टीचर म्हणून, कुक म्हणून काम करत आहेत. तर हा तो बदल घडलेला आहे, साधारण शिक्षणामुळे घडलेला मोठा बदल आम्ही मानतो. आणि या शाळा तर अगदी आदर्श आहे की समाजासाठी केलेलं कार्य आपण म्हणू शकतो याला, की 100% टीचर त्याच भागातले आदिवासींमधलेच आहेत आणि तेच मुलांना शिकवत आहेत. तर हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. वन्य प्राण्यांचं काम आहे आमचं. वन्य प्राण्यांचं काम हे 1974 साली सुरू झालं. कंदमुळं शिकारीवर आदिवासी जगायचे. शिकारीला गेल्यावर जो प्राणी माणसाव्यतिरिक्त हलतो तो प्राणी हे मारून खायचे. तुम्ही नाव घ्या ते प्राणी त्यांनी खाल्लेलं आहे. मोर खाल्लेला आहे त्यांनी, माकड खाल्लेलं आहे, मगर खाल्लेली आहे, साप खाल्लेले आहे, बेडूक खाल्लेले आहे, घूस खाल्लेली आहे, वाघ खाल्लेला आहे, अस्वली खाल्लेले आहेत. नाव घ्या ते प्राणी त्यांनी मारून खाल्लेलं. हे सगळं पोटासाठी होतं.
आज हे सांगताना अभिमानाने आम्ही सांगू शकतो की गेल्या 20 वर्षामध्ये याचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे शिकारीचं. अगदी दुर्गम भागामध्ये थोडेफार लोक शिकार करतायत, पण शिक्षणामुळे जो परिणाम झाला आहे, नोकऱ्या मिळायला लागल्या, शेती करायला लागले, शेती शिक्षण दिलं आपण, त्यामुळे शेती करायला लागले, भाताची शेती चांगली होते तिकडे, त्यामुळे हाताला मजुरी मिळायला लागली, रोजगार मिळायला लागला, त्यामुळे शिकारीचं प्रमाण अगदी कमी झालेलं आहे. पण त्या काळामध्ये ज्या शिकारी झाल्या, त्या शिकारीमध्ये जे प्राणी मारल्या जायचे, आई मारल्या गेली तर पिल्लू अनाथ व्हायचं. मग ते बिबट्याचं असेल, अस्वलाचं असेल, अजून कुठल्या प्राण्याचं असेल, ते पिल्लू पण कापून खायचे. मग त्या पिल्लाचा, किमान त्या पिल्लाचा प्राण वाचावा एवढाच एक उद्देश होता आपल्या वन्यप्राणी अनाथालय सुरू करायचं. तो काळ असा होता की आपण त्यांना शिकार बंद करा हे सांगू शकत नव्हतो. आज आपल्याला अधिकार आहे, सांगू शकतो आपण, आज त्यांना बोलू शकतो, त्यांना हे करायचं नाही, हे चुकीचं आहे. पण त्यावेळेस आपल्याला त्यांना पर्याय देता येत नव्हता. जगणार कशावर तो माणूस? जगण्यासाठी काही पर्याय असायला हवा ना. ते जगणंच त्यांचं कंदमुळं शिकारीवर होतं. इतकी मागासलेली ही लोक होती. आज आपण ते सांगतो, आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना वाईट वाटतं. जी मुलं वयात येतात, जी मोठी झालेली असतात, 10वी 11वी 12वी मधली मुलं, त्यांच्या पालकांनी, त्यांच्या आजी आजोबांनी ज्या शिकारी केल्या आहेत त्याबद्दल त्यांना आज वाईट वाटतंय. इतक्या सुंदर प्राण्यांची शिकार या आपल्या पूर्वजांना करावी लागली नाईलाजास्तव, याचं त्यांना आज वाईट वाटतंय. कारण त्यांनी लोकबिरादरी प्रकल्पामध्ये असलेले वन्यप्राणी अनाथालय हे बघितलं आहे. आपल्याकडे जे आज प्राणी आपण वाचवलेले आहेत, जवळपास 120 प्राणी आपल्याकडे आज आहेत. त्याच्यामध्ये बिबटे आहेत, अस्वली आहेत, तरस आहे, काही घुबड आहेत, वेगवेगळ्या प्रकारची घुबड आहेत, मगर आहे, हरणं आहेत वेगवेगळ्या प्रकारची, लांडगे, कोल्हे, असे सगळे मिळून साधारण 120 प्राणी आपल्याकडे आहेत. ते हे सगळे प्राणी रोज आपल्या शाळेतली मुलं आणि येणारे दवाखान्यात येणारे आदिवासी बांधव सातत्याने बघत असतात. त्यांनी सौंदर्य फक्त लोकबिरादरी प्रकल्पामध्ये बघितलं. जंगलामध्ये कायम ते आपला अन्न म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं होतं. आम्ही जेव्हा लहान होतो त्या शाळेमध्ये शिकत असताना किंवा तिथे असं राहत असताना त्या भागामध्ये कावळा चिमणी पण नव्हते. हे लहानपणी आम्हाला कावळा चिमणी दाखवायला त्यांना आनंदवनला आणावं लागलं होतं आईबाबांना. आम्ही आनंदवनला पहिल्यांदा चिमणी आणि कावळा बघितला. हेमलकसा भागामध्ये हे पण नव्हतं, कारण लहान लहान पक्षी पण त्यांनी मारून खाल्ले होते. तर आता इतक्या प्रमाणात पक्षी वाढलेले आपल्याला तिथे दिसत आहेत, प्राणी वाढलेले दिसत आहेत. बऱ्यापैकी निसर्ग संवर्धन होताना, आपल्याला प्राण्यांचं संवर्धन होताना जाणवतं आहे आता आपल्या कार्यामुळे. ते हे सर्वात आम्ही स्वतःला लकी का समजतो की आम्ही माणसांसोबतही काम केलं, बरोबरही काम केलं आणि वन्य प्राण्यांसोबतही आम्हाला काम करण्याची संधी त्या भागामध्ये मिळाली, त्यांचा जीव वाचवण्याची संधी आम्हाला मिळाली. त्यासाठी आम्ही स्वतःला खरोखरच खूप लकी मानतो की असं सगळंच एकाच ठिकाणी सगळं आपल्याला मिळत नसतं. तिथे आम्हाला त्या परिस्थितीनुसार ते करावं लागलं आणि अनेक प्राणी आम्ही वाचवू शकलो. 74 पासूनचे प्राणी आत्ता नाही आहेत, कारण प्राण्यांचा लाईफ स्पॅन हा खूप कमी असतो. 14-15 वर्ष प्राणी जगतात, त्यानंतर त्यांचा मृत्यू होत असतो. प्राण्यांना पण सगळ्या प्रकारचे, माणसाला जे रोग होतात त्या सगळ्या प्रकारचे रोग प्राण्यांना पण होत असतात. त्यांना कॅन्सर होतो, TB होतो, ताप होतो, बरेच प्रकारचे रोग त्यांना होत असतात. त्यांच्यावरही इलाज करण्याला सुरुवातीला आमच्याकडे डॉक्टर नव्हते. आता गेल्या 4-5 वर्षापासून डॉक्टर आहेत, पण आम्ही अनुभवाने त्या सगळ्या रोगांवर ट्रीटमेंट करायला शिकलो होतो. आता व्हेटरनरी डॉक्टर स्पेशल आपण ठेवलेलं आहे तिथे. ते हेमलकसाचं हे कार्य, आनंदवनचं हे कार्य, हे सगळं एकदा बघायला तुम्ही नक्की वेळ काढा, तिकडे या आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या. बरेच लोक या भागातून पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सातारा अशा भागातून येत असतात. नगरमधूनही अनेक लोक येत असतात. तर तुम्ही पण नक्की तिकडे वेळ काढून या, प्रकल्प बघा. आणि आपण जे करू शकत नाही ते कसे अंध, अपंग, मूकबधीर, बेरोजगार युवक, कुष्ठरुग्ण करतात, हे तिथे आल्यावर आपल्याला आपली लाज वाटते. इतक्या प्रकारचे उद्योग आनंदवनामध्ये बाबांनी त्या लोकांसाठी सुरू केले आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं. बाबा आमटेंना सुरुवातीला जेव्हा बाबांनी हे सगळे उद्योग सुरू केले आणि सगळ्या या उपेक्षित बांधवांना स्वाभिमानाने जगायला शिकवलं, कामाला लावलं, कोणालाही घर बसल्या खाटल्यावर खायला दिलेलं नाही. तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही काम करायचं, स्वाभिमानाने जगायचं, आश्रित म्हणून जगायचं नाही. तो प्रकल्प तुम्ही नक्की बघा. आनंदवनमध्ये तुम्हाला हे सगळं जाणवेल की
इतकी कला आहे त्यांच्यामध्ये, त्यांचा ऑर्केस्ट्रा आहे, वाद्यवृंद कदाचित तुम्ही बघितलं असेल नगरला झालेला आहे त्यांचा ऑर्केस्ट्रा. बाकी बरेच उद्योग वेगवेगळ्या प्रकारचे ग्रीटिंग कार्ड्स असतील, टावेल बनवणं असेल, चादरी बनवणं असेल, हँडलूम असेल, पॉवरलूम असेल. बाबांची एक आर्मी होती जी घरं बांधायची, कुष्ठरुग्णांची एक टीम होती बरं झालेल्या कुष्ठरुग्णांची. ती तिकडचं आनंदवनातले काय, सोमनाथमधले काय, हेमलकसामधले काय, सगळी घरं त्यांनी त्या काळामध्ये कन्स्ट्रक्ट केली होती. त्याला कोणी इंजिनियर नव्हता. त्या काळामध्ये बाबांच्या आनंदवनामध्ये पाय ठेवायला कोणी हेल्दी माणूस तयार नव्हता, कारण भीती इतकी होती महारोग्यांबद्दल, कुष्ठरोग्यांबद्दल. त्यामुळे सगळं स्वतःचं स्वतः करायचं, शेतीमध्ये पिकवायचं, स्वतः पिकवायचं. हे सगळं केलं आहे तिथे आणि आजही ते चालू आहे, अतिशय उत्तमरित्या चालू आहे. बघितल्याशिवाय त्याची आपल्याला कल्पना येत नाही, ती व्याप्ती कळत नाही. जवळपास 550 एकरवर आनंदवनचा प्रकल्प आहे आणि सोमनाथचा प्रकल्प हा शेतीचा प्रकल्प आहे. तिथे श्रमसंस्कार छावणी दरवर्षी होत असते. 15 ते 22 मे या तारखांमध्ये ती तारीख ठरलेली आहे. तिथे अनेक जण नगरमधून पण आलेले आहेत, पूर्ण महाराष्ट्रातून किंवा देशातून पण बरेच लोक त्या छावणीमध्ये येऊन गेलेले आहेत, येत असतात. दरवर्षी ती असते, यावर्षी पण आहे. यावर्षी 75वं वर्ष आहे या संस्थेचं, म्हणून यावर्षी 50% मुकबधीर मुलांना चान्स दिला आहे आणि 50% आपल्यासारखी मुलं त्या श्रमसंस्कार छावणीला असतील. तुमच्यापैकी कोणाला यायचं असेल तर नक्की ऑनलाईन तुम्ही त्याच्यावर ॲप्लिकेशन करू शकता. नेटवर सगळं माहिती उपलब्ध आहे. सोमनाथ कॅम्प टाकल्यावर तुम्हाला गुगल सगळी माहिती देईल. तर असा सोमनाथचा प्रकल्प 1200 एकरवर आहे. त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या शेती प्रकल्प तुम्हाला तिथे अनुभवता येईल. पण त्या शेतीमध्ये काम करणारे पण कुष्ठरुग्णाचाही जे बरं झालेले आहेत ते तिथे सक्षमपणे काम करतायत, स्वाभिमानाने ते जगतायत. तसे बाबांचे 3 महत्त्वाचे प्रकल्प आनंदवन, सोमनाथ आणि हेमलकसा, ते विविध उद्देशाने सुरू केलेले हे प्रकल्प आहे. दुसरं असं आहे की तरुणांसाठी मी नेहमी म्हणत असतो की समाजाला कार्यकर्त्यांची खूप गरज आहे. विविध उपेक्षित घटकांसाठी आजही काम करणारी जी मंडळी आहेत विविध क्षेत्रामध्ये, त्याची खरोखरच गरज आहे. आणि तरुणांनी मला वाटतं की शिक्षण झाल्यावर त्यांचं 1 वर्ष या समाजासाठी वाहून घेतलं पाहिजे. जसं आपण देशासाठी वाहून घ्यायला पाहिजे असं म्हणत असतो, सैन्यात जायला पाहिजे किंवा शासकीय नोकरीत जाण्यापूर्वी किंवा तुम्ही संसारामध्ये पडण्यापूर्वी 1 वर्ष जर तुम्ही कुठल्याही संस्थेमध्ये जे समाजासाठी काम करते आहे, विविध क्षेत्रामध्ये काम करते आहे, अशा ठिकाणी जाऊन जर काम केलं तर आपल्यामध्ये काम करणाऱ्यामध्ये जो बदल घडेल, मग तो नंतर शासकीय नोकरीमध्ये का जाईना, पण किमान भ्रष्टाचार करताना तो आधी विचार करेल, आपण कुठून आलो आहे, आपण काय शिकलो आहे, कुठल्या संस्थेत गेलो आहे. तर ह्या विचार करायला अशा संस्था लावतील त्यांना. त्यामुळे मी तरुणांना आवाहन करतो की त्यांनी किमान आपल्या आयुष्याचं 1 वर्ष, सुरुवातीचा काळ जेव्हा आपण संसारात पडायचं असतो, आपले लग्न व्हायचं असतं, आपलं शिक्षण झालेलं असतं, त्यावेळेस आपण किमान 1 वर्ष तरी समाजासाठी दिलं पाहिजे. मग विविध संस्थांमध्ये द्या, 3 महिने इकडे 3 महिने तिकडे, असे पण तुम्ही करू शकता. आम्ही असे अपील करत असतो. आमच्या भागामध्ये अतिशय दुर्गम भाग असल्यामुळे आपल्याला ज्या पद्धतीचे कार्यकर्ते तिथे हवे असतात ते कार्यकर्ते आपल्याला बरेच वेळा मिळत नाही. आम्हाला स्पोर्ट्स टीचर हवा असतो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगला मुलांनी परफॉर्मन्स करायला, किंवा आपली मुलं इतकी चांगली आहे की ती ऑलिम्पिकला पण जाऊ शकतील, पण त्यांना त्या पद्धतीचं कोचिंग आपल्याकडे देता येत नाही. हा एक मुद्दा आहे. मग इथे कोणी कोच असा असेल का की जो कोच तिथे हेमलकसाला येऊन त्या आदिवासी मुलांना कोचिंग देईल त्याच्या क्षेत्रामध्ये, की त्याचा जो खेळ असेल, व्हॉलीबॉल असेल, क्रिकेट असेल किंवा अजून कुठल्या ॲथलेटिक्सचे विविध प्रकार असतील, अशा ठिकाणी हेमलकसाला येऊन जर त्यांनी ट्रेनिंग दिलं तर त्या मुलांना त्याचा नक्की फायदा होईल. संगीत क्षेत्रामध्ये कोणी काम करणारा व्यक्ती असेल, त्यांनी त्या आदिवासी संगीताला अजून नवचैतन्य त्याच्यामध्ये आणण्यासाठी काही प्रयत्न करू शकेल का, इथे येऊन संगीताचे ट्रेनिंग धडे मुलांना देऊ शकेल का. या गोष्टींपासून अजूनही मुलं दूर राहिलेले आहेत आमची, की मुलांना संगीताचे क्लासेस नाही त्या भागामध्ये, गाण्याचे काहीच त्यांचे पारंपरिक आहे, पण त्या पारंपरिक याला आधुनिक संगीताची पण जोड पाहिजे, शिक्षण पाहिजे.
तबला पेटी किंवा इतर वाद्य सगळे वाजवता आली पाहिजे, गाण्याचं रियाज घेतला गेला पाहिजे, वाजवता आलं पाहिजे, गाणं म्हणता आलं पाहिजे. यासाठी आम्हाला टीचर मिळणं त्या भागामध्ये खूप कठीण जात आहे. आम्ही बरेच वर्ष झाली त्यासाठी प्रयत्न करतो आहोत, पण अजूनही आम्हाला ते मिळाले नाही. बाकी सगळ्या विषयासाठी शिक्षण मिळाले आहेत, पण नीटचे क्लासेस जेव्हा आम्ही गेल्या वर्षी सुरू केले त्यासाठी शिक्षक शोधणं आम्हाला फार अवघड गेलं. कारण त्या दर्जा जरा वेगळाच हवा असतो नीटला जेव्हा आपण शिकवतो. कारण ही आदिवासी ग्रामीण भागातली मुलं आहेत, यांच्यावर मेहनत जास्त घ्यावी लागते. कारण त्यांचं जे बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड बघता त्यांना तेवढं चांगलं शिक्षण आपल्यासारख्या मुलांना जे मिळतं ते तिथे मिळालेलं नसतं. त्यामुळे नीटचे टीचर्स नेमताना आम्हाला साधारण 150 मुलांचे इंटरव्ह्यू घ्यावे लागले. त्याच्यातले 4 शिक्षक आम्ही नेमून घेतले आहेत. ते पण अगदी फ्रेशर आहेत, नवीनच आहेत, की जे पहिल्यांदाच जॉब करत आहेत. त्यामुळे रिझल्ट कसा लागेल आता या वर्षी आम्हाला कळेल, पुढच्या वर्षी या मेमध्येच दिल्यावर, एक्झाम दिल्यावर. पण असे दर्जेदार शिक्षण देण्याचा आम्ही त्या भागामध्ये प्रयत्न करत असतो. याला जर शहरातल्या लोकांनी सपोर्ट केला किंवा कार्यकर्त्यांनी मुलांनी येऊन सपोर्ट केला तर हे काम अतिशय अजून चांगल्या पद्धतीने होऊ शकेल, चालू शकेल. सगळ्यांना तुम्हाला आव्हान आहे की आपण आपले सामाजिक बांधिलकी जपावी आणि काहीतरी वेगळं करण्याचं, समाजाला देण्याचा आपण सातत्याने प्रयत्न करावा. आणि सामाजिक बांधिलकी जपताना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गरज आपली आहे असं समजून आपण काम करावं. मग ते कुठे का असे ना, नगरमध्ये का असे ना, किंवा मग हेमलकसाला येऊन असे तिथे येऊन केलं तरी चालणार आहे. पण ती गरज आपली असायला हवी. मी आदिवासींवर उपकार करायला हेमलकसाला येणार नाही, इथे पण मी काम करणार नाही. समाजासाठी मी, माझ्यासाठी, माझ्या आनंदासाठी मी तिकडे हेमलकसाला येईन असं असायला हवं. आणि असं कोणाला करायची इच्छा असेल आणि सातत्याने 1-1.5 वर्ष 2 वर्ष शाळेच्या कुठल्या ॲक्टिव्हिटीमध्ये कोणाला समाविष्ट व्हायचं असेल, काम करायचं असेल येऊन तिथे, तर आम्हाला आनंद आहे. या निमित्ताने मला इथे ते अपील करायला आवडेल की शिक्षणा क्षेत्रामध्ये काम करायला कोणाची इच्छा असेल किंवा कोणी तिथे चांगला शिक्षक असेल तर त्यांनी नक्कीच माझ्याशी संपर्क साधावा आणि त्या भागामध्ये येऊन आमच्या दुर्गम भागामधल्या शाळांना पण तुम्हाला शिकवता येईल आणि वेगळं काहीतरी तुम्हाला पण मिळेल, आपल्याला पण शिकायला मिळतं आपण दुसरीकडे जातो तेव्हा. कारण टाळी एका हाताने वाजत नाही, दोन्ही हाताने वाजते, माहिती आहे आपल्याला. त्यामुळे नक्कीच तुम्ही या तिकडे. बाकी तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. माझं बोलून झालेलं आहे आणि मला इथे खरोखरच बोलायची संधी दिली आणि इतक्या लोकांसमोर मला बोलता आलं त्याबद्दल मी परत एकदा जैन सोशल फेडरेशनचे खूप खूप आभार मानतो. आणि परत एकदा सगळ्यांना आमच्या सगळ्या प्रकल्पांना भेटी द्यायला निमंत्रित करतो. खूप खूप आभार, धन्यवाद. लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.